श्रोते हो, सनातन शास्त्रच्या या नवीन प्रवासात आपले खूप खूप स्वागत आहे. आजची आपली चर्चा सुरू करण्यापूर्वी मला एक अतिशय वेगळा विचार तुमच्यासमोर मांडायचा आहे. म्हणजे आपण लहानपणापासून रामायण ऐकत आलो आहोत, पाहत आलो आहोत की नाही? हो, अगदी. आपल्या सर्वांच्या जडणघडणीचा तो एक भाग आहे. बरोबर. पण विचार करा, रामायण ही फक्त हजारो वर्षांपूर्वी घडून गेलेली एखादी ऐतिहासिक कथा नाहीये. तर ती आपल्या मनात, आपल्या कुटुंबात आणि या आधुनिक समाजात रोज घडणारी एक सायकोलॉजिकल पॅटर्न किंवा मानसिक प्रक्रिया आहे. नक्कीच, हा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे. आणि आपल्या या शोचा मुख्य उद्देशच हा आहे की प्राचीन वैदिक ज्ञानाचा आणि आजच्या आपल्या धावपळीच्या मॉडर्न लाईफस्टाईलचा एक सुरेख मेळ घालणे. सोप्या भाषेत सांगायचं तर एन्शियंट सोल मीट्स मॉडर्न व्हॉइस असा एक प्रगल्भ अनुभव आपण या सखोल विश्लेषणात घेणार आहोत. अगदी बरोबर. तर आज आपण वाल्मिकी रामायणाचा एक अत्यंत रंजक सोल रिकॅप पाहणार आहोत. ही एक अशी महागाथा आहे जी आपण सर्वांनी ऐकली आहे, पण आज आपण ती एका पूर्णपणे नवीन म्हणजे मानसिक आणि तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून उलगडणार आहोत. नक्कीच. चला आपण एकत्र याचा शोध घेऊया. कारण रामायणातील प्रत्येक घटना, प्रत्येक पात्र आपल्याला काहीतरी अत्यंत सखोल शिकून जाते. हे केवळ इतिहासाचे वाचन नाहीये, तर आपल्या स्वतःच्या आत डोकावण्याची, आपल्या स्वतःच्या मनाला आरसा दाखवण्याची ही एक मोठी संधी आहे. आजच्या काळात जेव्हा आपण माहितीच्या गर्दीत हरवून जातो ना, तेव्हा असे प्राचीन संदर्भ आपल्याला पुन्हा एकदा जमिनीवर आणतात. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच हा विषय आजच्या काळात इतका महत्त्वाचा ठरतो. तर आपण कथेची सुरुवात करूया, जिथून पृथ्वीवर धर्माचा जन्म झाला असे मानले जाते. अयोध्येचे अतिशय न्यायप्रिय आणि प्रतापी राजा दशरथ. त्यांच्या राज्यात सर्व काही उत्तम होतं, समृद्धी होती, पण इतकं सगळं वैभव असूनही त्यांना स्वतःचे अपत्य नसल्याची खूप मोठी खंत होती. सल्ल्यानुसार त्यांनी एक पवित्र यज्ञ केला. त्या यज्ञाच्या अग्नीतून साक्षात दिव्य अमृत म्हणजे ते सेलेस्टियल नेक्टर बाहेर आलं आणि ते त्यांच्या राण्यांनी ग्रहण केलं. बरोबर. त्यानंतर राणी कौसल्या यांच्या पोटी प्रभू श्रीराम, राणी कैकेयी यांच्या पोटी भरत, तर राणी सुमित्रा यांच्या पोटी लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला. आता इथे समजून घेण्यासारखी पहिली गोष्ट म्हणजे प्रभू श्रीराम हे केवळ एक साधारण राजकुमार नव्हते. नाही, अजिबात नाही. यात सर्वात फॅसिनेटिंग गोष्ट ही आहे की प्रभू श्रीराम हे साक्षात भगवान विष्णूंचे अवतार होते. त्यांचा जन्मच मुळी पृथ्वीवर धर्म प्रस्थापित करण्यासाठी आणि अधर्माचा समूळ नाश करण्यासाठी झाला होता. पण आता धर्म म्हणजे नेमकं काय? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण आजकाल धर्माचा अर्थ आपण खूप संकुचित केलाय. एक्झॅक्टली. आजच्या काळात आपण धर्माचा अर्थ अनेकदा फक्त पूजा अर्चा किंवा कर्मकांडापुरता मर्यादित ठेवतो. पण जर आपण हे एका मोठ्या कॅनव्हासवर पाहिलं तर धर्म ही संगीतातील सुरांसारखी म्हणजे म्युझिक हार्मोनीसारखी एक अतिशय सुंदर संकल्पना आहे. वा, सुरांसारखे? हो. जसं एखाद्या वाद्याची तार जर बेसूर झाली तर संपूर्ण संगीत बिघडतं, कानाला त्रासदायक वाटतं. प्रभू श्रीरामांचा जन्म त्या बेसूर झालेल्या जगाला पुन्हा सुरात आणण्यासाठी, एका लयीत आणण्यासाठी झाला होता. ते केवळ एक राजा म्हणून नाही, तर एका उच्च चेतनेचे म्हणजे हायर कॉन्शियसनेसचे प्रतीक म्हणून जन्माला आले. हे सुरांचं रूपक खरंच खूप छान आहे. म्हणजे जगाची बिघडलेली लय पुन्हा सांधणे हा त्यांचा उद्देश होता. मग त्यांची वाटचाल सुरू होते. विश्वामित्र ऋषींच्या मार्गदर्शनाखाली ते वनात जातात. बरोबर. तिथे अनेक पवित्र यज्ञ होत असतात, जिथे विश्वाच्या कल्याणासाठी ऋषीमुनी मंत्र म्हणतात. आणि प्रभू श्रीराम अत्यंत कुशलतेने राक्षसांपासून ते यज्ञांचे रक्षण करतात. यांच्याशी त्यांचा विवाह होतो. आता माता सीता यांच्याबद्दलही आपल्याला थोडा वेगळा विचार करावा लागेल, कारण त्या केवळ जनक राजाच्या कन्या नव्हत्या. अगदी. माता सीता या प्रकृती आणि आंतरिक शुद्धतेचे सर्वोच्च प्रतीक आहेत. सायकोलॉजीच्या भाषेत सांगायचं तर त्या इंटरनल प्युरिटी या मानसिक प्रतीकाचे प्रतिनिधित्व करतात. त्या साक्षात शक्तीचे रूप होत्या. प्रभू श्रीराम आणि माता सीता यांचं मिलन हे केवळ दोन व्यक्तींचं लग्न नव्हतं. तर ते काय होतं? ते शिव आणि शक्ती, न्याय आणि भक्ती यांचं अद्वैत होतं. हे मानवी आत्मा आणि सर्वोच्च ब्रह्मा यांच्यातील मिलन होतं असे आपण नक्कीच म्हणू शकतो. आत्मा आणि ब्रह्मा यांचं मिलन खूपच सखोल विचार आहे हा.
पण खरी कथा, खरा संघर्ष तर यानंतर सुरू होतो, जेव्हा राजा दशरथ प्रभू श्रीरामांना राज्याभिषेक करण्याचं ठरवतात, तेव्हा संपूर्ण अयोध्या आनंदात बुडालेली असते. हो, एक मोठा उत्सवच असतो तो. पण नियतीने कसा खेळ खेळला पहा. मंथरेच्या प्रभावाखाली येऊन राणी कैकेयी राजा दशरथांकडे आपले 2 वर मागते. पहिला वर भरताला राज्याभिषेक आणि दुसरा वर प्रभू श्रीरामांना 14 वर्षांचा वनवास. हां, तो टर्निंग पॉइंट आहे. आता इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे. कोणत्याही साधारण माणसाने यावर काय प्रतिक्रिया दिली असती? साहजिकच आहे. संताप, राग. एक्झॅक्टली. आपल्याला जर आपल्या हक्काची गोष्ट ऐनवेळी नाकारली गेली तर आपण चिडतो, बंड करतो, राग व्यक्त करतो. पण प्रभू श्रीरामांनी कोणताही विरोध केला नाही. त्यांनी कोणाशी वाद घातला नाही की कोणाला दोष दिला नाही. ते फक्त हसले आणि त्यांनी तो वनवास शांतपणे स्वीकारला. हो, त्यांची ती स्थितप्रज्ञ अवस्था खूप काही सांगून जाते. पण थांबा, अन्याय सहन करणे आणि शांत बसणे याला आपण धर्म कसं म्हणू शकतो? ही तर एक प्रकारची निष्क्रियता किंवा पॅसिव्हनेस वाटत नाही का? मला नेहमी हा प्रश्न पडतो. खूपच महत्वाचा आणि आजच्या काळात अगदी स्वाभाविक वाटणारा प्रश्न आहे. पण इथेच आपण प्रभू श्रीरामांच्या व्यक्तिमत्वाची खोली समजून घेतली पाहिजे. हे निष्क्रिय असणं नाहीये. आपण आपल्या आजच्या मॉडर्न जीवनात अशा प्रसंगांना कसं सामोरे जातो? थोडं काही मनाविरुद्ध झालं की आपण अस्वस्थ होतो, आपला इगो बुखावला जातो. अगदी खरंय. प्रभू श्रीरामांचे हे वर्तन आपल्याला शिकवतं की धर्म ही आपल्या सोयीची गोष्ट नाहीये. म्हणजे ती काही कन्व्हिनियन्सची बाब नाही की आपण आपल्याला हवं तेव्हा धर्माचं पालन करू आणि अडचण आली की सोडून देऊ. तसं होत नाही. मग ते काय आहे? धर्म ही एक अलाइनमेंट आहे. ती विश्वाच्या नियमांशी आपली बांधिलकी आहे. प्रभू श्रीरामांनी राज्याभिषेकालाही त्याच शांत मनाने होकार दिला होता, ज्या मनाने त्यांनी वनवास स्वीकारला. कारण त्यांची चेतना भौतिक सुखांमध्ये अडकलेली नव्हती. क्या बात है. ही अलाइनमेंटवाली कन्सेप्ट खूप भारी आहे. आणि त्यांच्या या निर्णयामागे माता सीता आणि लक्ष्मण उभे राहिले. त्यांनीही आपलं राजवैभव सोडून अत्यंत समर्पणाने रामासोबत जाण्याचा निर्णय घेतला. लक्ष्मण हे शिस्तबद्ध मनाचे म्हणजे डिसिप्लिन माइंडचे प्रतीक आहेत. आणि इकडे भरताने काय केलं? जेव्हा त्याला समजलं की आईने असा कट रचला आहे, तेव्हा त्याने तो राजमुकुट नाकारला. तो प्रभू श्रीरामांना परत आणण्यासाठी गेला, पण जेव्हा ते शक्य झालं नाही, तेव्हा त्याने प्रभू श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेवून 14 वर्ष राज्य चालवलं. हो, हे खरंच निष्ठेचं एक अभूतपूर्व उदाहरण आहे. आजच्या काळात जिथे लोक सत्तेसाठी किंवा संपत्तीसाठी भावंडांशी भांडतात, कोर्ट कचेऱ्या करतात, तिथे हे उदाहरण खूप काही सांगून जातं. बरोबर. भरताचं वर्तन हे दाखवून देतं की सत्ता ही उपभोगण्याची गोष्ट नसून ती एक जबाबदारी आहे, ती एक ट्रस्टीशिप आहे. एक्झॅक्टली. पण मग कथेला खरी गती मिळते ती वनवासात. 14 वर्षांचा काळ हा काही लहान नसतो. वनात प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी अनेक ऋषीमुनींचे रक्षण केले, राक्षसांचा वध केला आणि मग प्रवेश होतो शूर्पणखेचा. शूर्पणखेचा प्रसंग घडतो, लक्ष्मण तिचे नाक कापतो आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने रावणाचा प्रवेश कथेत होतो. आता रावण हे पात्र मला खूप गूढ वाटतं. तो फक्त एक टिपिकल विलन नक्कीच नव्हता. अजिबात नाही. रावण हे पात्र सायकोलॉजीच्या दृष्टिकोनातून अत्यंत गुंतागुंतीचं आहे. रावण हा काही साधारण खलनायक नव्हता ज्याला फक्त वाईट गोष्टी करायच्या होत्या. तो एक प्रचंड विद्वान होता. त्याला 4ही वेदांचे सखोल ज्ञान होते. तो एक महान शिवभक्त आणि सोन्याच्या लंकेचा सम्राट होता. पण इतकं ज्ञान असूनही तो एका गोष्टीने आंधळा झाला होता आणि तो म्हणजे त्याचा प्रचंड अहंकार. इगो. हो, इगो. जेव्हा ज्ञान नम्रतेशिवाय येतं तेव्हा ते विनाशकारी ठरतं. हेच रावणाचं उदाहरण आपल्याला सांगतं. त्याच्याकडे सर्व काही होतं, पण त्याच्या अहंकाराने त्याला सांगायला सुरुवात केली की तो कोणालाही कधीही हरवू शकतो. आणि हाच तो अहंकार होता ज्यामुळे त्याने सूडाचा आणि कपटाचा मार्ग निवडला. त्याने सुवर्णमृग म्हणजे तो सोन्याचा हरिण पाठवला. त्या सुवर्णमृगाने प्रभू श्रीरामांचे लक्ष वेधले. माता सीतेच्या आग्रहाखातर ते त्याच्या मागे गेले. लक्ष्मणालाही नाईलाजाने दूर जावे लागले आणि याच संधीचा फायदा घेऊन रावणाने माता सीतेचे अपहरण केले. अत्यंत कठू पण महत्वाचा प्रसंग. हो, आणि मग जटायूने माता सीतेला वाचवण्यासाठी आपले महान बलिदान दिले. श्रोतेहो, हा तो क्षण होता जिथे ही कथा केवळ एका कुटुंबाच्या वनवासातून बाहेर पडून एका मोठ्या धर्माच्या युद्धाकडे वळते. पण जटायूचा प्रसंग खूप विचार करायला लावतो.
जटायू हा एक पक्षी होता. त्याला माहीत होतं की तो रावणासारख्या महाबलाढ्य शत्रूला हरवू शकणार नाही, तरीही तो का लढला? की तुम्ही युद्ध जिंकणार आहात की हरणार आहात. धर्म हे सांगतो की योग्य वेळी योग्य कृती करणं हे तुमचं कर्तव्य आहे. वा. जटायूने परिणामांची चिंता न करता आपलं कर्तव्य पार पाडलं. तो प्रसंग आपल्याला शिकवतो की अन्यायाविरुद्ध उभं राहणं हेच मुळात विजयाचं पहिलं पाऊल असतं. खरंच किती मोठी शिकवण आहे ही. आता कथा पुढे जाते. प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण माता सीतेचा शोध घेत असतात, तेव्हा त्यांची भेट सुग्रीव आणि हनुमान यांच्याशी होते. हनुमान, काय सांगावे या पात्राबद्दल? अद्भुत पात्र. हनुमानाची समुद्रावरून उडी मारण्याची ती महाकाय झेप, अशोक वाटिकेत माता सीतेचा शोध घेणे आणि संपूर्ण लंकेचे दहन करणे. पण हे सर्व करूनही जेव्हा हनुमान परत येतात तेव्हा ते स्वतःचं कोणतंही वैयक्तिक श्रेय घेत नाहीत. ते सर्व काही प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण करतात. इथे प्रभू श्रीराम आणि हनुमान यांच्यातील जो एक अतूट ऋणानुबंध आहे तो शब्दांसांगडी खरोखरच कठीण आहे. अगदी. हनुमानाचे रूपक आजच्या जगासाठी खूप मार्गदर्शक आहे. हनुमान हे सायकोलॉजिकल दृष्टिकोनातून अवेकंड डिव्होशन म्हणजे जागृत भक्तीचे प्रतीक आहेत. हनुमान हे नम्रतेने वेढलेल्या ताकिदीचे म्हणजे स्ट्रेंथ रॅप्ड इन ह्युमिलिटीचे सर्वोत्तम उदाहरण आहेत. त्यांच्याकडे अमर्याद शक्ती आहे, पण ती शक्ती अहंकाराने नव्हे तर भक्तीने जागृत झालेली आहे. बरोबर. जेव्हा आपण निस्वार्थ भावनेने म्हणजे पूर्ण भक्तीने एखाद्या उच्च ध्येयाशी जोडले जातो, तेव्हा आपली विसरलेली आंतरिक ताकद कशी जागी होते हे हनुमानाचे चरित्र आपल्याला शिकवते. तो खऱ्या अर्थाने भक्तियोग आहे, जिथे स्वतःचे अस्तित्व एका मोठ्या कार्यात विलीन केले जाते. आणि आजच्या काळात जिथे प्रत्येकजण स्वतःच्या यशाचे श्रेय घेण्यासाठी पुढे असतो, तिथे हनुमानाची ही निस्वार्थ वृत्ती आपल्याला खूप काही शिकवते. एक्झॅक्टली. हा भक्तियोग खरोखरच प्रेरणादायी आहे. पण आता आपण या कथेतील सर्वात मोठ्या आणि भयंकर भागाकडे वळत आहोत. ते म्हणजे धर्माचे युद्ध. वानरसेनेने समुद्रावर रामसेतू बांधला आणि लंकेतील घनघोर युद्धाला सुरुवात झाली. आता या युद्धात फक्त रावण नव्हता. नाही. कुंभकर्णासारखा महाकाय योद्धा आणि इंद्रजितासारखा मायावी राक्षस हे सुद्धा होते. या युद्धाचे आपण थोड्या सखोल पातळीवर विश्लेषण करू शकतो का? कारण हे फक्त काही बाण इकडून तिकडे मारणे नव्हतं, बरोबर ना? नक्कीच. जसं आपण सुरुवातीला म्हटलं की हे एक मानसिक युद्ध आहे. कुंभकर्ण हा 6 महिने झोपायचा आणि 6 महिने जागा राहायचा. तो कशाचे प्रतीक आहे? कशाचे? तो आपल्या आतल्या आळसाचे, आपल्या इग्नोरन्सचे आणि परिस्थितीकडे डोळेझाक करण्याच्या वृत्तीचे प्रतीक आहे. आपण अनेकदा आपल्या समस्यांकडे दुर्लक्ष करून झोपून राहणे पसंत करतो. हे अगदी खरं आहे. आणि इंद्रजित. इंद्रजित हा माया किंवा भ्रमाचे प्रतीक आहे. तो अदृश्य होऊन युद्ध करायचा. आपलं मनही आपल्याला असंच अनेक भ्रम निर्माण करून फसवतं. रावणापर्यंत म्हणजे आपल्या मुख्य अहंकारापर्यंत पोहोचण्यापूर्वी प्रभू श्रीरामांना आणि त्यांच्या सेनेला आधी या आळसाला आणि भ्रमाला मारावे लागले. हे मानसिक स्तरावर अत्यंत अचूक रूपक आहे. बापरे, मी या युद्धाकडे कधी या दृष्टिकोनातून पाहिलंच नव्हतं. आळस आणि भ्रम खूपच डीप आहे हे. आणि शेवटी प्रभू श्रीराम आणि रावण समोरासमोर येतात. तो अंतिम लढा सुरू होतो. इथे एक अतिशय रंजक प्रसंग वाल्मिकी रामायणात येतो. प्रभू श्रीराम रावणाचा रथ मोडतात, त्याला निःशस्त्र करतात, त्याच्या हातातील धनुष्य खाली पडते. आता प्रभू श्रीराम त्याला तिथेच एका बाणात मारू शकले असते, पण ते तसे करत नाहीत. ते रावणाला पुन्हा तयारी करून दुसऱ्या दिवशी युद्धभूमीवर येण्याची संधी देतात. का? शत्रूसमोर निशस्त्र उभा असताना त्याला सोडून का द्यायचं? कारण प्रभू श्रीराम हे धर्माचे मूर्तिमंत रूप होते. आणि धर्म कधीही रागात, संतापात किंवा सूडबुद्धीने कोणाला मारत नाही. तो नेहमी संतुलन म्हणजे बॅलन्स राखतो. प्रभू श्रीरामांचे मन त्यावेळी एखाद्या पांढऱ्या रंगासारखे अत्यंत शुद्ध, शांत आणि पारदर्शी होते. पांढरा रंग जसा सर्व रंगांना सामावून घेतो आणि तरीही आपली मूळ शांतता ढळू देत नाही, तशीच त्यांची अवस्था होती. युद्धभूमीवरही ते द्वेषाने पेटलेले नव्हते. क्या बात है. दुसरीकडे रावण, ज्याच्याकडे इतके अफाट ज्ञान होते, तो शेवटी त्याच्या अहंकारामुळे पडला. अधर्म हा मुळातच स्वतःचा विनाश करत असतो. धर्माला फक्त त्याचे निमित्त बनावे लागते. रावणाला दिलेली ती संधी ही त्याच्या पश्चातापासाठी दिलेली शेवटची संधी होती, जी त्याच्या अहंकाराने माकारली.
आणि या महान युद्धानंतर 14 वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण अयोध्येत परतले. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्येत दिवे लावले गेले आणि तिथेच आपल्या लाडक्या दिवाळीचा जन्म झाला. हो. त्यानंतर प्रभू श्रीरामांना राज्याभिषेक झाला आणि खऱ्या अर्थाने रामराज्य सुरू झाले. हे रामराज्य केवळ एक पौराणिक कथा नाही, तर ते सुशासनाचे म्हणजे गुड गव्हर्नन्सचे एक आदर्श मॉडेल बनले, जिथे न्याय सर्वोच्च होता, जिथे राज्याचा कारभार केवळ आणि केवळ धर्मावर आधारित होता. पण इथेच थांबलो तर आपण या महाकाव्यावर अन्याय करू, कारण रामायणाचा शेवट हा अतिशय वेगळा आहे. हो, मलाही तिथेच यायचं होतं. कारण आपण अनेकदा कथा इथेच थांबवतो आणि आनंदोत्सव साजरा करतो. पण रामायण ही काही टिपिकल बॉलिवूड चित्रपटासारखी कथा नाहीये, जिथे शेवटी सगळं गोड होतं आणि सगळे मजेत राहतात. बरोबर. रामायणाचा शेवट हा अत्यंत वेदनादायी, मनाला चटका लावणारा आणि वास्तवाचे भान देणारा आहे. युद्ध जिंकल्यानंतरही, माता सीतेच्या अग्निपरीक्षेनंतरही अयोध्येतील काही प्रजेने त्यांच्या पावित्र्यावर संशय घेतला. एक राजा म्हणून प्रभू श्रीरामांनी आपल्या वैयक्तिक सुखापेक्षा, आपल्या कुटुंबापेक्षा राजधर्माला सर्वोच्च महत्त्व दिले. त्यांना अत्यंत जड अंतकरणाने माता सीतेचा त्याग करावा लागला. वनात लवकुश यांचा जन्म झाला आणि अनेक वर्षांनंतर जेव्हा पुन्हा एकदा प्रजेसमोर माता सीतेच्या पावित्र्याचा प्रश्न आला, तेव्हा त्यांनी कोणत्याही स्पष्टीकरणास नकार दिला. धरणीमातेला साथ घातली आणि त्या धरणीमातेत कायमच्या सामावून गेल्या. खूपच हृदयद्रावक क्षण आहे तो. आणि त्यानंतर प्रभू श्रीरामांनीही आपले अवतार कार्य पूर्ण झाल्याचे ओळखून शरयू नदीत जलसमाधी घेतली. प्रामाणिकपणे सांगायचं तर हा शेवट ऐकताना आजही अस्वस्थ व्हायला होतं. न्याय आणि सत्यासाठी इतका लढा दिल्यानंतरही त्यांच्या वाटेला हे दुःख का? तुमचं हे अस्वस्थ होणं अगदी नैसर्गिक आहे. हा शेवट ऐकायला खूप जड वाटतो, पण यातच रामायणाचा खरा तत्वज्ञानात्मक गाभा लपलेला आहे. जर आपण या पूर्ण कथेचा निष्कर्ष काढला, म्हणजे कोर फिलॉसॉफी पाहिली, तर रामायण केवळ 2 राज्यांमधील युद्धाची कथा नाहीये. ती इच्छा विरुद्ध धर्म, अहंकार विरुद्ध नम्रता आणि सत्ता विरुद्ध समर्पण यांची एक चिरंतन लढाई आहे. प्रभू श्रीरामांना एका राजाचं कर्तव्य आणि एका पतीचं प्रेम यातील अत्यंत कठोर निवड करावी लागली. राजधर्म हा व्यक्तिगत भावनांपेक्षा मोठा असतो हे प्रस्थापित करण्यासाठी त्यांना हा सर्वोच्च त्याग करावा लागला. म्हणजे कथेतील प्रत्येक पात्र हे आपल्या आत दडलेल्या कोणत्या ना कोणत्या प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करतंय, हे आता मला अधिक स्पष्ट होतंय. अगदी बरोबर. आपण आजच्या विश्लेषणात जे पाहिलं त्याची जर आपण उजळणी केली तर या मानसिक प्रतीकांची मांडणी अशी करता येईल. प्रभू श्रीराम हे आपली उच्च चेतना आहेत. बरोबर. माता सीता ही आपली आंतरिक शुद्धता आहे, जी जगाच्या कोणत्याही अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून निभू शकते, पण कधीही भ्रष्ट होत नाही. लक्ष्मण हे आपले शिस्तबद्ध मन आहे, जे नेहमी चेतनेचे रक्षण करण्यासाठी तत्पर असते. हनुमान ही आपली जागृत भक्ती आहे, जी अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करते. आणि या सगळ्यांच्या विरोधात उभा असलेला रावण हा आपला अहंकार आहे, असा अहंकार ज्याच्याकडे ज्ञान तर खूप आहे, पण समर्पण अजिबात नाही. वाव, हे खरोखरच डोळे उघडणारे आणि अत्यंत प्रगल्भ असे विश्लेषण आहे. म्हणूनच सुरुवातीला आपण म्हटलं होतं की रामायण हे काही 1000 वर्षापूर्वी घडून गेलेली फक्त एक घटना नाही, तर ते आपल्या आत रोज घडत असतं. आपल्याच आत कधीतरी राम जागा होतो आणि बऱ्याचदा आपल्याचा आतला रावण आपल्याला चुकीचे निर्णय घ्यायला लावतो. एक्झॅक्टली. आणि जाता जाता या सखोल विश्लेषणाच्या शेवटी मला श्रोत्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न ठेवून जायचा आहे. नक्कीच. रामायणातील त्या सुवर्णमृगाचा विचार करा. आपल्या रोजच्या अत्यंत धावपळीच्या, स्पर्धेच्या आणि ताणाच्या आयुष्यात आपण अशा कोणत्या सुवर्णमृगाच्या मागे धावत आहोत? तो सुवर्णमृग कदाचित सोशल मीडियावरील लाईक्स आणि व्हॅलिडेशन असेल, अमर्याद पैसा कमवण्याची हव्यास असेल, किंवा जगाला दाखवण्यासाठी मिळवलेली खोटी प्रतिष्ठा असेल, ज्याच्या मागे धावण्यात आपण आपली आंतरिक शांतता गमावून बसत आहोत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेताना, विशेषतः अडचणीच्या काळात, आपण अहंकाराने म्हणजे रावणासारखे वागतोय की विश्वाच्या नियमांशी अलाइनमेंट ठेवून प्रभू श्रीरामांसारखे वागतोय, याचा नक्की शांतपणे विचार करा. अत्यंत अचूक आणि आपल्याला अंतर्मुख करणारा असा हा प्रश्न आहे. श्रोतेहो, आजचा हा प्रवास खरोखरच एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारा होता. जर तुम्हाला आज या प्रवासात तुमच्यातील ज्ञानाची एक नवी बाजू उमगली असेल
किंवा तुमच्या आयुष्यातील अनेक ऋणानुबंध या कथेशी, या विश्लेषणाशी जोडले गेले आहेत असे वाटत असेल, तर हा विचार फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका. अगदी. हा प्रवास, हे सखोल विश्लेषण तुमच्या मित्रपरिवारासोबत, तुमच्या कुटुंबासोबत नक्की शेअर करा, कारण हे ज्ञान जेवढं वाटाल तेवढं ते वाढेल आणि आपल्या आजूबाजूला एक सकारात्मक विचार पेरेल. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि हो, आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा, आज या क्षणी तुमच्या आतल्या कोणत्या पात्राचा आवाज तुम्हाला सर्वात जास्त ऐकू येतोय. ती प्रभू श्रीरामांची स्थिर आणि शांत चेतना आहे, की हनुमानाची निस्वांत आणि ऊर्जावान भक्ती? तुमच्या कमेंट्स वाचण्यासाठी आम्ही नेहमीच खूप उत्सुक असतो. तोपर्यंत स्वतःच्या आत डोकावत रहा, स्वतःचा शोध घेत रहा आणि पाहत रहा सनातन शास्त्र. धन्यवाद.